होमगार्ड सैनिकांना नियमित 365 दिवस काम देण्याची मागणी। फसव्या आश्वासनांनी होमगार्डची फसवणूक, कायदा दुरुस्त करण्याची आर्त हाक। सन 1947 मध्ये मोरारजी देसाई यांच्या हस्ते स्थापन झालेल्या या संघटनेत सुरुवातीला विनापरवानगी स्वयंसेवकांची अट होती। त्या काळातील दंगल दहशतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीसाठी ही संघटना तयार करण्यात आली होती। मात्र आजही होमगार्डला स्वयंसेवकच समजून कायदेशीर शोषण केलं जात आहे। होमगार्ड कायदा 1947, 1962 आणि 1963 मधील कलम 2(1) मधील स्वयंसेवक हा शब्द रद्द करून कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी आता आंदोलनाच्या उंबरठ्यावर आहे। महाराष्ट्रातील 53,000 होमगार्ड सैनिकांना नियमित 365 दिवस काम व निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, अशी ठाम मागणी देवळी पुलगाव विधानसभा आमदार राजेश बकाने यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 78 वर्षापासून जुने कायदे, अनियमित काम, कमी मोबदला आणि मूलभूत सुविधांचा अभाव या संकटात होमगार्ड अडकलेला आहे। इतर राज्यात नियमित सेवा मिळते, मग महाराष्ट्रात आम्ही दुर्लक्षित का, असा संतप्त सवाल होमगार्ड संघटनांनी केलाय। नेत्यांच्या खोट्या आश्वासनामुळे होमगार्डचे आयुष्य दुष्कर झाले असून आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत। सरकारने त्वरित कायद्यात दुरुस्ती करून योग्य न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे। जनसंग्राम न्यूज, देवळी।